नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियांका प्रताप. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पदार्थ बनवायचा कोणताही व्हिडिओ म्हटला की थोडंसं आपल्याला भीती वाटते की बापरे एवढं सगळं सामान लागणार, ते असं बनवा तसं बनवा, मग त्याला मिक्स करा. पण मी एक खरं सांगू का, काही पदार्थ हे खरंच वर्थ करतात. कारण त्या पदार्थ बनवल्यानंतर आपण जर लॉंग टर्म त्याचा फायदा बघितला तर थोडासा वेळ काढून ते बनवायला काहीच हरकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर थोडंसं प्रिपरेशन आधी जर केलेलं असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि आपण ते निवांत पटकन बनवू शकतो. आज जे मी पदार्थ निवडलेले आहेत त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही इन्ग्रेडियंट्स थोडेसे बदलू शकता, त्याच्यामध्ये काहीच हरकत नाहीये. पण मी जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत त्याच्यामागं काहीतरी एक इंटेन्शन आहे. नॉर्मली भाज्यांची ग्रेव्ही करताना किंवा रोजच्या चटणी, रोजची भाजीचं कूट असेल किंवा त्याच्यासाठी लागणारं वाटण असेल, त्याच्यामध्ये जे पदार्थ किंवा जे घटक वापरले जात नाहीत पण आपल्या शरीराला ते खूप गरजेचे आहेत, असेच घटक मी ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत. ओके, आता ह्या 3 पदार्थांमध्ये एक खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे घरामध्ये कोणत्याही वयोगटाची व्यक्ती असू दे, ती व्यक्ती आपल्या आजारानुसार ऑफकोर्स ते पदार्थ योग्य त्या प्रमाणात आपल्या दिवसभरात जरी त्यांनी खाल्ले तरी त्यांना लॉंग टर्मसाठी खूप फायदा होणार आहे. आणि हे पदार्थ, त्यातले 2 पदार्थ तर टिकू शकतात, त्याच्यामुळे तुम्ही बनवून ठेवल्यानंतर एक 10-15 दिवस तरी त्याचा वापर निवांत करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या पदार्थांमध्ये वापरले गेलेले इन्ग्रेडियंट्स असतील किंवा घटक असतील त्याचा अजून एक न्यूट्रिशनली खूप इम्पॉर्टन्स आहे. तो म्हणजे ह्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स आहेत. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे डायटरी फायबर्स आहेत. तुम्हाला एनर्जी लेवल्स सुद्धा चांगल्या मेंटेन होतील आणि जे काही विटॅमिन्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्स आपल्या बॉडीला गरजेचे असतात ते सुद्धा ह्या पदार्थांमधून तुम्हाला मिळणार आहे. आता तुम्हाला असं वाटेल की जर हवामान बदलत असेल, आत्ता एक हिवाळा आहे, परत उन्हाळा, पावसाळा, तर मग ह्या पदार्थांचा आम्ही वापर करू शकतो का? तर हो, नक्कीच करू शकता. जसं मी आधी म्हणाले की तुम्ही त्यातल्या घटकांमध्ये थोडासा कमी जास्त प्रमाणात जर बदल केला तर तुम्ही हे पदार्थ नक्की वापरू शकता. पण प्रोटीनच्या दृष्टीने डायटरी फायबर्स, मायक्रोन्यूट्रियंट्स आणि लॉंग टर्म एजिंगमुळे जे काही प्रॉब्लेम्स होतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहेत. जाऊया पहिल्या पदार्थाकडे. ती आहे एक कोरडी चटणी. खूप प्रकारच्या चटण्या महाराष्ट्रामध्ये बनवल्या जातात, वेगवेगळ्या राज्यांमध्येही बनल्या जातात, पण ही चटणी मला अशी वाटते की ऑलराऊंडर आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये असणारे घटक जे आहेत ते शक्यतो आपण खाल्ले जात नाहीत, पण खायला तेवढ्या प्रमाणात खायला पाहिजेत आपल्याला. तर काय घटक आहेत तर तीळ, जवस, इथे मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतला आहे, शेंगदाणे आणि मसाल्यांमध्ये जिरे, लसूण, मीठ, लाल मिरची पावडर आणि तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखर. आता नुसतं सगळे घटक घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून त्याची चटणी केली म्हणजे त्याच्यातले सगळे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतात असं होत नाही. त्याला सुद्धा काहीतरी रूल्स असतात, काहीतरी पद्धत असते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जिरे हलकेसे भाजून घ्या, तीळ हलकेसे भाजा, जवस अगदीच जस्ट गरम झाल्या होते एवढेच भाजायचे आहेत आपल्याला. तसंच भोपळ्याच्या बिया अगदी फक्त गरम होण्याइतपत भाजायचं आहे. त्याच्या मागचं कारण काय आहे तर आपल्याला ते टिकवायची आहे गोष्ट, तर त्याच्यातला मॉइश्चर कंटेंट फक्त निघून जातं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामधले जे उडनशील तैल असतात, ज्याला वोलटाईल्स ऑइल म्हणतात, ते आपल्याला तसेच्या तसे पाहिजे आहेत, त्यामुळे त्याला खूप भाजायचं नाही. पण दुसरीकडे शेंगदाणे मात्र तुम्ही व्यवस्थित जसं रेग्युलर रुटीनमध्ये भाजता तसे भाजून घेऊ शकता. मी इथे साल काढलेली नाहीये कारण जास्तीत जास्त डायटरी फायबर्स आपल्याला मिळावेत असं माझं इंटेन्शन आहे. कढीपत्ता तुम्ही कोरडा असा भाजून घेऊ शकता किंवा जस्ट मायक्रोवेव्हमध्ये डिहायड्रेट केल्यासारखं थोडं कुरकुरीत असं घेऊ शकता. लसूण भाजायची गरज नाहीये, लसूण तुम्ही कच्चाच घेऊ शकता. तर हलक्या भाजायच्या गोष्टी कुठल्या आहेत? जिरे, तीळ, जवस आणि भोपळ्याच्या बिया. हे घटक तुम्हाला अगदी हलक्या पद्धतीने फक्त गरम करायचे आहेत. पूर्ण गार झाल्यानंतर मगच आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटायचे आहे. मिक्सरमध्ये वाटताना सुद्धा त्यातले फायबर्स किंवा त्यातले ऑइल्स हे जसेच्या तसे शक्यतो राहावेत यासाठी त्याची खूप बारीक पावडर करू नका. शक्यतो जिरे, तीळ आणि जवस हे पहिल्यांदा वाटून घ्या. त्याच्याबरोबर जर लसूण तुम्ही घातलं तर त्याचा तो एकजीवपणा चांगला मिसळून येतो. नंतर तुम्ही भोपळ्याच्या बिया वाटू शकता. कोणताही घटक पूर्णपणे पावडर इतपत वाटून घेऊ नका,
थोडंसं खडबडीत ठेवायला काहीच हरकत नाही. आणि जर लहान मुलं खाणार असतील तर हलकंसं त्याला नंतर सगळं मिक्स केल्यानंतर हाताने तुम्ही चोळलं की ते छान एकजीव होतं आणि मस्त एक चटणी तयार होते. आता तुम्हाला या कोरड्या चटणीतले घटक द्रव्यही माहिती आहेत की काय काय आहेत. साधारण आपल्याला माहित असतं की जवसाचे फायदे काय आहेत, भोपळ्याच्या बिया कशा चांगल्या असतात, आणि हे घटक आपण रेग्युलर रुटीनमध्ये कुठल्याही भाजीमध्ये किंवा असं खाल्ले जात नाहीत, पण ते खाणं गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही चटणी कोणत्याही वयोगटातील व्यक्ती कुटुंबातील खाऊ शकते. प्रमाण कमी जास्त जर तुम्ही ठेवलं, दिवसातून 1 चमचा जरी सहज जाता येता तुम्ही पोळीबरोबर खाल्लं किंवा भाजीच्या वर घातलं, वरण भातात घातलं, तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे. ही चटणी बनवल्यानंतर शक्यतो प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये स्टोअर करू नका. स्टील, चिनी मातीचं भांडं घेतलं तरी चालेल किंवा काचेची बरणी घेतली तरी चालेल, त्याच्यातच स्टोअर करा. कारण ह्या चटणी मागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे आपल्याला लागणारे इम्पॉर्टंट ऑइल्स, इसेन्शियल ऑइल्स, प्रोटीन्स आणि डायटरी फायबर्स. त्याच्यामुळे हे गोष्ट इंटॅक्ट राहणं खूप गरजेचं आहे. दुसरा पदार्थ, ड्रायफ्रुट्स आपल्यासाठी चांगले असतात, आपण ते खाल्ले पाहिजेत हे सगळ्यांना माहीत आहे. काही वेळेला रेग्युलर बेसिसवर आपण ते खाऊही शकतो, परंतु सगळ्या गोष्टी त्याच्या पचनासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणून आज जे मी तुम्हाला मिक्सचर सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही अगेन व्हेरिएशन्स करू शकता, पण मी घेतलेले पदार्थ काय आहेत ते मी सांगते तुम्हाला. इथे मी बदाम घेतलेले आहेत, काजू, थोड्याशा जास्त प्रमाणात अक्रोड, कारण ते असे खाल्ले जात नाही, ते थोडेसे कडवट लागतात, म्हणून मी ह्या रेसिपीमध्ये थोडेसे अक्रोड जास्त घेतलेले आहेत. इथे मी बेदाणे घेतलेले आहेत, काळे मनुके नाही, पण मी बेदाणे प्रिफर करते. दुसरी गोष्ट, आपण खजूर खातो, पण खारीक पावडरही किंवा खारीकही तेवढंच महत्त्वाचं आहे, तर इथे मी खारीक पावडर वापरलेली आहे. आणि डिंक, आता सध्या हिवाळ्याचा सीझन सुरू आहे म्हणून मी डिंक घेतला. मी जसं म्हणाले आधी की जसं हवामान बदलेल तसं तुम्ही थोडेफार त्या घटकांमध्ये बदल करू शकता. आता एवढे सगळे ड्रायफ्रूट जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला हे माहिती आहे की आपल्याला डायजेशन करण्यासाठी खूप लोड येतो त्याच्यावर, म्हणून ते डायजेशन किंवा त्या ड्रायफ्रूट्सचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या शरीराला व्हावा म्हणून मी इथे काही मसाले घेतलेले आहेत ज्याच्यामुळे टेस्ट ही चांगली येते. त्याच्यामध्ये सुंठ आहे, जायफळ आहे आणि वेलदोडा आहे. या तिन्हीची आपण पूड करून ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. तुपामध्ये हे सगळे पदार्थ छान भाजून घ्यायचे. त्यालाही जर थोडासा सिक्वेन्स जर आपण ठेवला तर आपलं टाइम मॅनेजमेंट छान होतं आणि आपल्याला समाधान मिळतं की आपण ठरवलेल्या वेळेत हा इतका थोडाफार जरी कॉम्प्लिकेटेड असलेला पदार्थ करू शकलो. तर पहिल्यांदा कढईमध्ये तूप घ्या, त्याच्यामध्ये डिंक व्यवस्थित कुरकुरीत तळून घ्या. त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या ड्रायफ्रुट्स पावडर ज्या आहेत त्या रेडी ठेवा. परत मी सांगेन की इथे खूप बारीक पावडर करून एकदम खूप बारीक करणं अपेक्षित नाही आहे. थोडंसं खडबडीत ठेवा, छान तोंडात असं मध्ये मध्ये लागलं तरी ते खूप छान लागतं, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. डिंक तळून घेतल्यानंतर तुम्ही बेदाणेही तळून घ्या. बेदाणे तळल्यामुळे काय होतं, ते थोडेसे फुलतात आणि अजून मऊ होतात आणि त्याचा गोडपणा छान उतरतो पदार्थामध्ये, त्यामुळे बेदाणे तळून घ्या. नंतर बेदाणे तळून झाल्यानंतर बऱ्यापैकी तूप असेल तर तुम्ही सगळ्या पावडरी एकत्र भाजून घ्या. त्याच्यामध्ये बदामाची आली, काजूची आली आणि अक्रोडची आली. सगळ्या पावडरी भाजून झाल्यानंतर एकीकडे हे सगळं मिश्रण तुम्ही मिक्स करत राहा. सर्वात शेवटी तुम्ही खारीक पावडर भाजा. का म्हणते मी सर्वात शेवटी, कारण ती कढई तुपाची असते. खारीक पावडरमुळे ते छान भाजलंही जातं आणि सगळं कढईतलं तूप हे खारीक पावडरला लागतं आणि काही वेस्ट जात नाही. सगळ्या गोष्टी जरा बऱ्यापैकी गार झाल्यानंतर छान मिक्स करा. कोमट असतानाच हे सगळं मिश्रण जेव्हा कोमट असतं ना तेव्हाच तुम्ही मसाले टाका. सुंठ पावडर असू दे, वेलदोडा किंवा जायफळ, जे काही तुम्ही ठरवलेत मसाले ते कोमट असताना टाका. ह्याच्यामुळे काय होतं, ते छान त्याचा फ्लेवर सगळीकडे राहतो आणि मिक्स चांगलं होतं ते सगळं. ह्या मिश्रणामध्ये खारीक पावडर आणि बेदाण्यांमुळे गोडवा आलेला असतो, पण तरी सुद्धा जर तुमच्या घरात गोड पदार्थ जास्त आवडत असतील किंवा अजून तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही गुळाची पावडर वापरू शकता. पण मी सजेस्ट करेन की शक्यतो गुळ पावडर वापरू नका. हा नॅचरल गोडपणाच इनफ होतो. अजून एक, हे खात असताना तुम्ही नॉर्मल असं वाटी चमच्याने खाऊ शकता किंवा अजून जास्त तूप घालून त्याचे वळून लाडू सुद्धा बनवू शकता. काही लोक दुधाबरोबर असे पदार्थ खातात, पण जर तुम्ही गूळ पावडर घालत असाल तर मी सजेस्ट करेन की गरम दुधात हे घालू नका. त्या काय होतं, किंचितचं मीठ असतं गुळामध्ये, त्याच्यामुळे दूध फाटू शकतं. सो कोमट दूध आहे किंवा अगदी नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे आणि त्याच्यात जर तुम्ही ही पावडर घालून त्याला असं छान असं खीरसारखं बनवून खात असाल तर हरकत नाही.
ही ड्रायफ्रूट पावडर जेवढी तुम्ही दातांनी चावून चावून खाल तेवढा तुम्हाला फायदा जास्त होणार आहे. त्याच्यामुळे शक्यतो सकाळी उठल्यावर किंवा जेवणात जर तुम्हाला गोड आवडत असेल तर 1-2 चमचा घ्यायला काहीच हरकत नाही. तिसरा पदार्थ आहे हळीवाची खीर. नॉर्मली डिलिव्हरी नंतर किंवा बायका जास्त हळीवाची खीर खातात किंवा त्यांनी खाल्लेलं असतं आणि असं काही नाहीये की पुरुष नाही खाऊ शकत. त्याच्यामुळे सगळ्या वयोगटाने हे कमी जास्त प्रमाणात खाल्लंच पाहिजे असं मला वाटतं. आता हळीव हा एक असा पदार्थ आहे जो फार प्रचलित नाहीये, पण आपल्याला माहित आहे. पण आपण त्याचा वापर योग्य त्या सीझनमध्ये योग्य त्या प्रमाणात हा केलाच पाहिजे. अपार्ट फ्रॉम हिवाळा किंवा डिलिव्हरी ही कंडिशन नसताना सुद्धा तुम्ही नक्कीच ही हळीवाची खीर खाऊ शकता. बाजारातून हळीव आणल्यानंतर जस्ट बघून घ्या एकदा की ते स्वच्छ आहेत की नाही. थोड्याशा पाण्यामध्ये ते भिजवले तरी ते फुलून सब्जाच्या बियासारखे फुलतात. त्याच्यामुळे तुम्ही 1 चमचा 2 व्यक्तींमध्ये जरी भिजवलं तरी बास होणार आहे. भिजवून ठेवा एक साधारण 2 ते 3 तास. ते चांगले फुलतात. साध्या पाण्यातच भिजवा. त्यानंतर दूध उकळायला ठेवा. मी वापरताना अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरते, कारण मला खूप तो दुधाचा असा घट्टपणा किंवा त्याचं असं ते बासुंदीसारखं झालेलं स्वरूप आवडत नाही. त्याच्यामुळे मी अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं वापरते. दूध उकळायला ठेवा. उकळल्यानंतर त्याच्यामध्ये हे हळीवाचं तुम्ही भिजवलेले हळीव घाला. छान त्याला मिक्स करत राहा की जेणेकरून त्या दुधामध्ये ते हळीव शिजले पाहिजे. ओके. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण चांगली उकळी वगैरे त्याला येऊ दे. गॅस बंद करा. गॅस बंद केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये खोवलेलं ओलं खोबरं घाला. गॅस सुरू असताना घालू नका, कारण त्याला खूपच घट्टपणा येतो. त्याच्यामुळे गॅस बंद करा. थोडंसं नॉर्मल टेम्परेचरमध्ये होऊ दे आणि मग खोवलेलं तुम्ही ओलं खोबरं घाला. त्याच्यामुळे त्या खीरला नॅचरल गोडवा येतो. हे सोडून जर तुम्हाला अगदी गोड अजून गोड हवी असेल तर जसं मी म्हटलं तसं बऱ्यापैकी दूध गार झाल्यानंतर एकदम कोमटसर असल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये गुळ पावडर घालू शकता. शक्यतो साखरेचा वापर करू नका, कारण हळीव ओलं खोबरं ह्या 2 गोष्टी अशा आहेत की आयर्न, कॅल्शियम, ऑइल्स ह्याचं मस्त कॉम्बिनेशन आहे. तर त्याच्याबरोबर जर गुळ पावडर गेली तर ते एक संपूर्ण आहाराचं स्वरूप त्याला येतं. नंतर ही खीर तुम्ही एखादी वाटी 2-3 चमचे लहान मुलांना अशा थोड्या थोड्या प्रमाणात तरी सुरू करा. कारण काय होतं, एखादी वेगळी गोष्ट जेव्हा आपण खात असतो तेव्हा पटकन ती आवडेल असं मी म्हणत नाही, पण ह्याचा अर्थ असा नाही की ती अजिबात टेस्ट करायची नाही. तर थोड्या थोड्या प्रमाणात का होईना तुम्ही हे खायला हरकत नाही. आज मी निवडलेले 3 पदार्थ मला असं वाटलं की आपल्या रेग्युलर लाईफमध्ये हे थोड्या प्रमाणात तरी रोजच्या बेसिसवर खाणं गरजेचं आहे. कमी जास्त प्रमाण ठेवा. हवामानानुसार त्याच्या घटकांमध्ये बदल करा. नंतर कुटुंबातील व्यक्तीचं वय काय आहे आणि त्याची लायकिंग कशी आहे त्याच्यानुसार प्रमाण कमी जास्त ठेवा. पण मला असं वाटतं हे 3 पदार्थ तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये हे ठेवलेच पाहिजेत. ह्या 3 पदार्थांमध्ये वापरले गेलेले इन्ग्रेडियंट्स आपल्याला असं वाटतं की थोडेसे पचायला जड आहेत, मग मला पचेल का नाही, मला काही त्रास होईल का, तर तुम्ही सुरुवात करत असताना कमी प्रमाणात खा. आणि अजून एक महत्त्वाची टिप मी देईन. हे 3 पदार्थ जेव्हा तुम्ही खात आहात तेव्हा लक्षात घ्या किंवा अदरवाईज सुद्धा पाणी पिण्याचे प्रमाण हे योग्य असलं पाहिजे. घोट-घोटभर का होईना पण दिवसभरात व्यवस्थित तुम्ही स्वतःला हायड्रेट ठेवा, ज्याच्यामुळे कोणत्याही घटकाचा कोणत्याही पदार्थाचा आपल्या डायजेशन सिस्टीमवर वाईट परिणाम होणार नाही. स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण बरीच इन्फॉर्मेशन घेत असतो, तसं वापरत असतो, पण मला असं वाटतं जर तुम्हाला दुसऱ्यांची सुद्धा काळजी वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्याचा फायदा होईल. मी अपेक्षा करते की तुम्हाला या व्हिडिओमधला कंटेंट आवडला असेल आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.